कारण विलन होतं आणि जेव्हा आपण ऑलरेडी लीड केलेलं असतं तेव्हा ह्या बाजूला जायचं का नाही हे कन्फ्युजन असतं प्रत्येकाचं. तर मी नव्हते शुअर. तर मग त्यांनी मला सांगितलं, धनश्री हे कॅरेक्टर तू कर, मी तुला गॅरंटी देतो की तू एका वेगळ्या लीगमध्ये जाशील, इतकं सुंदर कॅरेक्टर आहे. आणि त्यांच्या त्या शब्दांवर विश्वास ठेवून मी हे कॅरेक्टर घेतलं. सुरुवातीला मला ना असं फार वाटायचं की अशी कुठे मुलगी असते, खांद्यावरच पदर घेते, कोण असतं असं इतकं वाईट वागणारं. पण वीणा, आय एम टेलिंग यू, मी नंतर ते कॅरेक्टर जे एन्जॉय केलं ना, म्हणजे आय हॅव सो मेनी मेमरीज यार. ऑनेस्टली तू ते तिकडे करत होतीस, पण आम्ही बघताना पण तिला एन्जॉय करत होती. आता काय करणार आहे, आता हिच्या डोक्यात अच्छा ते कधी कधी प्रेडिक्टेबल होतं आणि कधी कधी ऍब्सोल्यूट अनप्रेडिक्टेबल. मध्येच गोड की ताई वहिनी, मग मध्येच ती एकदम वरच्या रूम मध्ये जाऊन हिरो मी दाखवते. सो अनप्रेडिक्टेबल. आणि ऍक्च्युली मी ह्या टॉपिकवर येणारच होते, पण आता तू पुण्यावरून जेव्हा एकदम सुरुवातीला मुंबईला जेव्हा शिफ्ट झालीस तेव्हा थोडी भीती होती की आता शिफ्ट व्हायचंय, मग इकडे तू फॅमिली सोबत शिफ्ट झालीस की एकटी झालीस? नाही, मी इथे एकटीच शिफ्ट झाले, फॅमिली वगैरे. मग तेव्हा मनात काय सुरू होतं की व्हायचं की नाही व्हायचं? आणि मग इथे आल्यानंतर परत एक सुरू होतं की परत काम मिळणार. मी तुला ऑनेस्टली सांगू, मी या बाबतीत फार नशीबवान मुलगी असं मला वाटतं. कारण मला ना खूप चांगली माणसं मिळाली पहिल्यापासूनच. कधी मी म्हणणार, बरेच जण एक्सपिरियन्स सांगतात बघ त्यांचा की मी एक्सप्लॉइट झाले किंवा चुकीचा वापर झाला, म्हणजे सगळ्या सेन्स, किंवा मला कळलंच नाही कुठल्या माणसाचं. तर माझं असं नाही झालं यार. म्हणजे मला माझ्या आई वडिलांनी परमिशन दिली, ठीक आहे तू जा. कारण झी मराठीचं प्रोजेक्ट होतं, घराघरात झी मराठी बघितलं जायचं. इमिजिएटली मी ज्यांच्याकडे भरतनाट्यम शिकत होते, नीलांबरी बहादरपुरे त्या माझ्या गुरूंचं नाव, तर त्यांच्या घरी मी पीजी म्हणून राहिले मीरा रोडला. सो त्यामुळे मी खूप सिक्युअर आणि छान ह्याच्यात राहिले. म्हणजे सुरुवातीला तेव्हा मी ट्रेननी ये जा करत होते. त्यानंतर मग मला लांब पडायला लागलं म्हणून मालाडमध्ये मी एका आंटीकडे पीजी म्हणून राहिले. मग त्यानंतर आदिती सारंगरचं घर आहे बोरिवलीला, तिच्या घरी मी रेंटवरती राहिली. सो मला ना खूपच चांगली माणसं मिळाली, खूपच चांगली. कधीच मला कुठल्याही घराला ब्रोकरेज द्यावं लागलं नाही, काही नाही. आणि मुंबई कॅन यू इमॅजिन. त्यामुळे त्या बाबतीत मी खूप लकी आहे, मला खूप चांगली माणसं मिळाली. ग्रेट. झी मराठीला एक साईड रोल केला सुरुवातीला, त्यानंतर एक लीड मिळालं. मग त्या लीड आणि ह्या रोलच्या मध्ये किती वेळ होता, डिफरन्स किती होता काळाचा? प्लस जेव्हा ते लीड मिळालं तेव्हाची ती प्रोसेस काय होती? कारण आता तर आपण एक साईड करत होतो त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी थोडी कमी, पण लीड आल्यानंतर ऍब्सोल्यूट रिस्पॉन्सिबिलिटी ह्यांच्यावर असते. म्हणजे एक टीम वर्क असतंच, पण लीड एक सतत कॉन्स्टंटली एका त्या स्टोरीमध्ये दिसतेच. सो ती एक प्रोसेस प्लस ह्याच्यातला डिफरन्स. ओके, सो तो पण एक छान येते. मजा अशी झाली की ऑडिशन्ससाठी कॉल्स यायचे. देवयानी नावाची एक सिरियलसाठी माझी ऑडिशन झाली होती. त्याच्यामध्ये त्यांनी लीडसाठी माझी ऑडिशन घेतली आणि काही दिवसांनी फोन आला की लीडसाठी नाही होते पण अशा एका कॅरेक्टरसाठी होतं, आर यू इंटरेस्टेड? आणि सायमल्टेनियसली आणखी एका प्रोजेक्टसाठी मी ऑडिशन दिली होती. त्यांचाही फोन आला होता की तुम्ही शॉर्टलिस्टेड आहात आणि कदाचित होईल. तर इथे चॅनल खूप चांगला होता पण कॅरेक्टर असं होतं. आणि इथे साम मराठी जे सिरियल्स फार नव्हत्या तिथे त्या चॅनलला, आणि तेव्हा नुकत्याच 3 सिरियल त्यांनी आणल्या होत्या, तर त्यासाठी लीडसाठी विचारलं होतं. तर मी त्यांच्याकडनंही खूप फोन येत होते आणि यांच्याकडनं सुद्धा. सो तेव्हा मी असा विचार केला की हे मी करून बघितलंय, एकदा लीड करून बघूयात. आणि लीड करायला यार टायटल रोल करायला कुणाला नाही आवडत. आणि वयाच्या अगदी 23व्या वर्षी 22-23व्या वर्षी मला जर एक लीड विचारतायत तर वाय नॉट. मग मी तेव्हा माध्यमात म्हणजे मी कुठल्या चॅनल थ्रू दिसते हा नाही विचार केला. मला असं वाटलं की करायला पाहिजे. तर ती माझी पहिली सिरियल साम मराठीवरची जन्मगाठ. आणि त्याचा विषय पण खूप छान होता. किरवंतची फॅमिली असते ती, म्हणजे सत्यनारायण, बर्थडेज ह्याला जे आपले भटजी किंवा गुरुजी असतात
ते पूजा सांगणारे वेगळे असतात आणि एखाद्या घरी एखाद्याची डेथ होते तेव्हा जे काही कर्म असतं ते सांगणारे गुरुजी वेगळे असतात, किरवंत. त्यांना समाजात कितपत स्थान आहे, मानाचं स्थान आहे का नाही आहे या विषयावरती अत्यंत सुंदर विषय होता. तर अशा एका घरातली मी मुलगी असते, जे बाबा माझे ते काम करत असतात. तर ती माझी पहिली लीड सिरियल. आणि मग जी आम्हाला माहिती ती दुसरी लीड सिरियल. तुम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली. माझं थोडंसं असं झालं की ज्या लीड होत्या त्या फार बहुतेक कदाचित फार बघितल्या गेल्या नसाव्यात. आणि दुसरी लीड सिरियल म्हणजे गंध फुलांचा गेला सांगून, जी कलर्स पाहिली आहे सगळ्यांनीच. आय होप. नाही, ऑफकोर्स माय मदर वॉज अ फॅन ऑफ, म्हणजे एक तुझी सिरियल आणि एक माझे मन तुझे झाले. सो ह्या 2 सिरियल्स मम्मीने कधीच सोडल्या नाही. सो म्हणजे मला असं वाटायचं की धनश्रीची पहिली लीड सिरियल म्हणजे हीच आहे. त्यामुळे मी तुला माझी पहिली लीड जन्मगाठ आहे. चला आता सॉर्टेड झालं. अच्छा, मग ह्यानंतर कोणती तू केली? गंध फुलांचा गेला सांगून. मग ही सिरियल किती वर्ष झाली तुझी? ती पण अराउंड 1.5-2 वर्ष चालली. आणि ते पण खूप सुंदर कॅरेक्टर होतं. ती पंजारन मुलगी असते आणि मग ती खूप मोठ्या घराण्यात लग्न करून जाते आणि मग तिचा तो स्ट्रगल मी पाहिलीस. त्यामुळे तो एक खूप सुंदर. त्यात सुद्धा ना आय वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस. अच्छा. हां, आय वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस. त्यांनी खूप ऑडिशन्स घेतल्या होत्या पण मला वाटतं त्यांना मनासारखी मुलगी मिळत नव्हती. आणि मग आता आलंय शूट, आता पुढच्या आठवड्यात आपल्याला शूट स्टार्ट करायचं आहे आणि अजूनही लीड फायनल नाही आहे. तर त्यातल्या त्यात ही कॅरेक्टरला पण जातीये, काम पण व्यवस्थित करते, कमिटमेंट ची एक हे वाटते तिला. तर ह्या सगळ्या बाजूनी माझा विचार करून मग मला ते काम देण्यात आलं आणि माझं शूटिंग चालू झालं. सो हे मला कधी कळलं आय वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस? 1-1.5 महिना झाला आणि आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी मला एके दिवशी बोलवलं आणि ते मला म्हणाले की हा फोटो बघ. त्यांच्या ऑफिसमध्ये एक फोटो लावला होता, एक अतिशय सडपातळ आणि एक अतिशय सावळी आणि जिचे केस असे कर्ली आहे अशा पद्धतीची एक मुलगी त्यांना हवी होती महिमाच्या कॅरेक्टरसाठी, जे तू करत होती, जे मी करत होते. तर मी काय अगदी सडपातळ वगैरे तेव्हाही नव्हते, नॉर्मलच होते मी. पण अशी खूप म्हणजे डार्क टोन नव्हता माझा, खूप डार्क. तर त्यांना तशी हवी होती आणि कर्ली केस वगैरे असे मोठे केस वगैरे. ते म्हणाले की आमच्या डोक्यात अशा पद्धतीची मुलगी होती, आम्हाला नाही मिळाली. तू आमची चॉईस नव्हतीस खरं तर, पण तू ऑडिशन खूप चांगली दिलीस आणि आवडलं तुझं तेव्हा. आणि आता मी बघतोय जवळजवळ गेले 1.5 महिना मी तुझं काम बघतोय. तर आज मी हे अगदी 100% सांगू शकतो की तू आम्हाला तुझ्यामध्ये महिमा बघायला भाग पाडलंस. सो दॅट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर मी. कारण बघ ना, एखाद्याच्या डोळ्यात ही यांना नाही जाते असं वाटतं आणि तिथं विषय कट होतो ग. पण एखादा माणूस आपल्यावर ट्राय करतो आणि त्यानंतर आपण त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. सो आय थिंक आय डिड दॅट आणि दॅट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर मी. अजून काय पाहिजे लाईफमध्ये? ॲब्सोल्युटली. अच्छा, ही सिरियल झाली, त्यानंतर तुझ्यात जीव रंगला आणि ह्याच्यामध्ये किती गॅप होता की मध्ये पण वेगवेगळी कामं केलीस तू ह्या सिरियल नंतर? हां, त्यानंतर मी असं ठरवलं की नाही, आपण थोडं काहीतरी वेगळं ट्राय करूया, फिल्म्ससाठी वगैरे करूयात का ट्राय वगैरे. आणि जो प्रत्येकाचाच विचार असतो, विच इज नॉट रॉंग. पण ते काही पटपट जनरेट होत नव्हतं. मग मला ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसाला एक लीड करता फोन यायचा ऑलमोस्ट. आणि मी तेव्हा सगळ्या प्रोजेक्ट्सला नाही म्हणाले, खूप चांगल्या प्रोजेक्ट्सना मी तेव्हा नाही म्हणाले. तुमचं ना कधी कधी डोकं नाही काम करत. मला आज कधीतरी विजन वेगळं होतं त्यामुळे तू हे रिजेक्ट केलंस. मला कधीतरी वाटतं असं की मी ते घ्यायला हवं होतं का, पण कधीतरी असं वाटतं की नाही, कदाचित माझा पाथ वेगळा आहे. तर तेव्हा मी खूप नाही म्हणाले. आणि मग मी जे ठरवलं होतं की 1 वर्ष देऊयात आपल्याला, त्या वर्षभरात मला एक फिल्म मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर आपण परत एकदा ह्या वाटेला येऊया, काही प्रॉब्लेम नाही. पण मी जे ठरवलं होतं ते झालं फॉर्च्युनेटली. मीनवाईल फक्त मी एक रुंजी नावाची सिरियल होती त्यात कॅमिओ केला
ओके आय नो प्रभाला होती serial. तेव्हा मी पहिल्यांदा खरं तर निगेटिव्ह थोडं शेड असणारं काम केलं आणि त्यासाठी सुद्धा मला महाराष्ट्र टाइम्सचं अवॉर्ड मिळालं. म्हणजे त्या एका 3 ते 4 महिन्याच्या कामासाठी पण मला इतकी सुंदर पोचपावती मिळाली. टाइम स्पॅनचं काहीच नाहीये. जर तू एक कॅरेक्टर करतेस आणि ते लोकांना आवडते मग ते एक दिवस असू दे की एक वर्ष असू दे. अगदी अगदी अगदी. सो तेव्हा मला ना मी तेच म्हणते की काहीतरी ना देऊन जातो प्रत्येक कॅरेक्टर मला त्यातही ना ते जे प्रोड्युसर होते ते त्यांनी मला मेसेज केला जेव्हा मला मटाचा अवॉर्ड मिळाला. नेमकं त्या वर्षी त्या सिरियलला काहीच मिळालं नव्हतं आणि आय वॉज द ओनली वन मी अवॉर्ड घेऊन आले. तर ही वॉज व्हेरी हॅपी. त्यांनी मला एक मेसेज केला कि कितना बहुत अच्छा लगा हमें, आप हमारे लिए अवॉर्ड लेके आए, भले आपका ट्रैक खत्म हुआ हो लेकिन आप हमारे लिए. इतर कोणत्याही सेक्शन त्या वर्षी नसेल मे बी आदल्या वर्षी खूप मिळाली होती त्यांना काहीतरी. तर ती एक खूप सुंदर कॉम्प्लिमेंट माझ्या लक्षात राहिली आणि मग मी ठरवलं की आता फिल्मसाठी ट्राय करूया. तर रुंजीमध्ये जी रायटर होती तिला माझं काम खूप आवडायचं. तर तिने मला एके ठिकाणी सजेस्ट केलं की आपण प्रयत्न करूयात का ह्याच्यासाठी. आणि मग चिठ्ठी नावाची एक फिल्म केली मी. ओके. हां, जी फार खरंच कोणाला माहिती नाही पण त्यात मी शारदा नावाचं एक लीड कॅरेक्टर केलं. चिठ्ठी नावाची फिल्म आहे. तर ते केलं मी. मला असं वाटलं की ठीक आहे करू शकतो आपण, थांबूया, इट्स ओके. आणि तोपर्यंत मॉनिटरीली ओके होतं. म्हणजे ते सुरुवातीला आपण पुण्यातनं मुंबईला आल्यावर नाही आपल्याला नुसतं बसून चालणार नेक्स्ट मंथचा विचार करतो की काय करायचे. तर तोपर्यंत ते थोडं सुरळीत व्हायला लागलं होतं. सो मी थांबण्याचा हे घेतला. मग मी ना रोज झी मराठीच्या सिरियल बघायचे. मला असं व्हायचं की यार मला काम करायचं झी मराठीवरती, काही होऊ दे, तिथून कॉल आला तर मी करेन, असं एक होतं माझं. आणि मग मी म्हटलं तसं मीनवाईल मग मी सुगरण करत होते आणि मग मला फोन आला या मगाशी मी जे सांगितलं तेव्हा मी ते सिरियसली घेतलं नाही. आणि मग चॅनलमधल्याच एका माणसाने फोन केला. नंतर आय टूक इट सिरियसली. मी ती ऑडिशन दिली आणि लगेच संध्याकाळी मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्हाला कोल्हापूरला यायचं आहे. आणि माझं झालं की एक मिनिट, मी एक शो करतेय, मला त्यांना सांगायला लागेल आधी असं वगैरे सगळं. बट ते सेम चॅनलच असल्यामुळे मे बी सुगरण अगेन वॉज ऑन सांग मराठी. अच्छा हो का. मग ते कसं तू मॅनेज केलं यार. त्यांनी ते म्हणाले की काही एपिसोड्स करूयात आपण पटपट, एका दिवशी जास्त आपण शूट करूया बँक होईल आणि तुला चांगली संधी मिळते तर कर. मग मी म्हटलं तसं मला ते नव्हतं करावं असं वाटत पण मग त्यांच्या त्या शब्दांमुळे मला असं झालं की लेट्स डू इट यार. म्हणजे दॅट शिफ्ट वॉज लिटल डिफिकल्ट फॉर मी, लीड वरून निगेटिव्ह कडे जाणं. पण ऑनेस्टली सांगते वीणा की इट गेव यू सो मच आणि मला माझ्यातली स्ट्रेंथ कळली की मी हे करू शकते. आणि ती एक व्हेरिएशन होती ना. मी काय नाही केलं आणि त्याच्यात तू अजिबातच रडली वगैरे नाही आहेस. एक मोर फेक आसू मगरमच्छ नाही, मगरमच्छ की किये रियल किये सब. म्हणजे त्या वाड्याचा एक कोपराही सोडला नाही नसेल जिथे माझा सीन नसेल झाला. त्यामुळे धना तुझ्या जीव रंगलामध्ये आम्हाला तुला बघायला खूप म्हणजे खूप आवडायचं. कारण त्या शो मध्ये ना प्रत्येक कॅरेक्टर तेवढं इम्पॉर्टंट होतं. मग ती चंदा असेल किंवा तू असशील किंवा प्रत्येक इव्हन बरकत फॉर दॅट मॅटर. पण नेमकी तू का गेली शो मधून. म्हणजे आम्हाला ते असं झालं की नाही यार धना पाहिजे इकडे, अजून दुसऱ्या कोणाला मी बघूच शकत नाही. सो तू गेल्यानंतर ते एक व्हॅक्युम क्रिएट झालेलं. मला खरंच जाणून घ्यायचं की काय झालेलं. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, आपण एखादं इतकं असं इंटेन्स एखादं आणि नंदिता हे प्रचंड इंटेन्स कॅरेक्टर होतं, डीप होतं. म्हणजे विचार केला ना तर. आणि आमचे रायटर्स वगैरे सगळे इतके हे होते ना की दर 3-3 महिन्यांनी काय चेंजेस होत आहेत. आता एक सिरियल जेव्हा 2-2, 3-3 वर्ष चालते ना, माणूस काही तसाच राहत नाही, तो बदलत राहतो. मग आपण अनेकदा असे प्रश्न विचारतो की नाही पण कॅरेक्टर तर तसं होतं ना, मग असं कसं. तर चेंजेस होत राहतात, आपल्यामध्येही होतात. तर मी दर 3-3 महिन्यांनी कॅरेक्टरायझेशन लिहायचे स्वतः. हो मी लिहायचे. ओके. की काय बदल झाले नंदितामध्ये, का असं ती मग तेव्हा वागली, मग आता ती तसं का नाही वागत आहे, ह्याला मी स्वतः रिझनिंग द्यायचे. आणि मी म्हणलं ना, मी सुरुवातीला नव्हते का मला कोल्हापुरी
आणि मग ते सगळं ते अडॉप्ट होत नव्हतं एकदम पटकन पहिल्यांदा. पण मला ते मिळालं ना जेव्हा, आय स्टार्टेड एन्जॉईंग इट. आणि मला गोदाक्का एकदा म्हणाली पण होती, धना अगं नको ग एवढं कोल्हापुरी बोलू, सारखं म्हणजे नॉर्मल बोलताना पण मी कोल्हापुरीच बोलायचे. टू अडॉप्ट द लँग्वेज. किंवा मला ते इतकं माझ्यात आलं होतं ना नंदिता, की मी सतत त्याच भाषेत बोलायचे. म्हणजे कोणाकडूनही फोन येऊन मग इंडस्ट्रीतल्या कुठल्या तरी खूप मोठ्या माणसाकडनं येऊ दे, घरातल्या, मी कोल्हापुरी लँग्वेजमध्ये. येस येस येस. आणि मला त्याची काही लाज वाटायची नाही. मला छान वाटायचं. तर त्या म्हटलं की पुढच्या प्रोजेक्टला तुला प्रॉब्लेम येईल किंवा लोक तुला जज करतील की तू कोल्हापुरीच बोलतेस फक्त असं काय. तेव्हा मला असं वाटलं की हां होऊ शकतं असं. पण मी ते फार मनावर नाही घेतलं आणि मी ते कंटिन्यू ठेवलं, कारण मला ते इतकं आवडलं होतं. सो इतकं ते माझ्यात भिनलं होतं नंदिता. मी इतक्या हाय इंटेन्स लेवलचे सीन केले, रडणं पडणं, खूप काय काय केलं. ड्रामा कधी सिरियस असायचा, कधी मजेशीर असायचा, सगळं केलं. आणि तुझं बिटवीन द लाईन्स पण खूप होतं किंवा हो प्रत्येक गोष्टी मागे एक रिझन पण होतं की हे का करते. मी खूप इन्व्हेस्टेड होते त्या कॅरेक्टरमध्ये. आणि नंतर त्या कॅरेक्टर थकवायला लागलं ग मला. माझी बॉडी थकायला लागली आतून. मे बी मेंटली आणि फिजिकली. तुम्ही माझ्याकडनं दिवसाला 16 सीन करून घ्या, मी करायचं. पण माझं आतून काय होत होतं ना ते मला माहिती. आता काय ना, मी का सोडलं हे कॅरेक्टर जनरल इंटरव्ह्यूमध्ये मी फार नॉर्मल उत्तर देते की काय वेगळं अपॉर्च्युनिटी. कारण काय आहे ना, ते मला असं वाटतं की जो माणूस ते सहन करतो ते त्यालाच कळत असतं असं मला वाटतं. तर एक इतकं इंटेन्स कॅरेक्टर रोज नव्या ऊर्जेनी करणं सतत, आणि रोज प्रेक्षकांना तेवढ्याच इंटेन्सिटीनी दाखवणं की कशी नंदिता स्वार्थी आहे, कशी नंदिता आता काम काढून येते, हे खूप एनर्जी माझी ड्रेन हे होत होतं. मला एका पॉइंटला असं वाटलं की नाही बास, मी वेगळं काही नाही करू शकत. मी कॅरेक्टर म्हणून किंवा एक ॲक्टर म्हणून नाही, आता माझ्यातनं काही निघत नाही. अशा क्षणी मी सांगितलं की मला नाही वाटत ते करावं असं. आणि म्हणून मग मी रिक्वेस्ट केली की मला नाही करायचं. पण म्हणजे तू त्यांना सांगताना त्यांची काय रिॲक्शन होती? त्यांचं असं झालं असेल की नाही असं आलं असेल ना समोरून? म्हणजे मला त्यांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की काहीच दिवस राहिला, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न. कारण मी जवळ 3-3.5 वर्ष केलं आणि सिरियल 4-4.25 वर्ष चालू. तर आता काहीच दिवस राहिले, म्हणजे हत्ती गेला शेपूट राहिला असं झालं होतं. पण म्हणलं नाही यार,